आमच्या शेजारी ना ब्राह्मण आजी राहतात, त्यांनी ना मला कुळीथाचं पीठ दिलं होतं. तर तुम्ही कुळीथ म्हणत असाल, पण आमच्याकडं हुलगेच म्हणतात. तर हे हुलग्याचं पिठलं करायचं म्हणून ना मी छान फोडणी दिलेली आहे. त्या फोडणीमध्ये जिरा, मोहरी, कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून फोडणी दिली. यामध्ये थोडंसं ताक घातलं. तर माझ्याकडून ताक थोडंसं जास्त झालं. त्या आजी म्हणल्या होत्या की मी वाटीभर घातले, पण मी थोडंसं जास्त घातलं, थोडंसं आंबट झालं. पण छान झालं होतं पिठलं. आणि आपल्या पिठल्यासारखं हे चिकटही होत नाही किंवा ह्याच्यात गाठीही होत नाही. दुपारी मस्त जेवण केलं यासोबत काकडी, कांदा आणि एक चपातीसोबत जेवण केलं. त्यानंतर मी ना मशीनचं मला लागणारं रॉ मटेरियल आणायला गेले होते आणि एक झाडूही आणायचा होता. तर तिथं गेल्यावर ना मला ही रामदरबार दिसला. मला हा रामदरबार घ्यायचाच आहे माझ्या मंदिरामध्ये, पण मी आत्ता घेऊ शकत नाही. याच्यामागं विशिष्ट कारण आहे. आता ही मूर्ती जी आहे ना इतकी सुंदर आहे आणि म्हणजे त्याचं क्वालिटी पण खूप छान आहे. 1780 रुपये याच्यावर MRP आहे. आता बरीच कमी करता आले ते पैसे, पण मी आत्ता घेऊ शकत नाही. आत्ता मूर्ती तर घेऊ शकत नाही, पण मी झाडू तर घेऊन आलेले आहे. चला, तर व्हिडिओ आवडला का तुम्हाला? सबस्क्राईब